आपल्या घरात अपघाती मृत्यू झालेले असतील, आपल्या घरामध्ये विचार सहज म्हणून कुठलाही नसताना एकाएकी एखाद्या व्यक्तीचा बसल्या बसल्या मृत्यू होऊ नये, त्याला आपण अटॅक म्हणतो. परंतु सौम्य तपास केल्यानंतर सौम्य अटॅक निघतो, परंतु व्यक्ती गेलेली असते. वाईट स्वप्न गृहलक्ष्मीला पडतात. त्याच्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त वाहतं पाणी दिसतं आणि अशा या सगळ्या मालिका स्वप्नांच्या त्या बाईला त्रासदायक ठरतात. अशा वेळा नारायण नागबली त्रिपिंडी याच्या नादी लागू नका. तर आपल्या कुळाचा आणि आपल्या गोत्राचा स्वामी त्या सप्तर्षींमध्येच आहे. कोणाचा भारद्वाज आहे, कोणाचा सँडिल्य आहे, कोणाचा कश्यप आहे. त्या सप्तर्षींची पूजा करा. त्यातल्या त्यात आपले जे ऋषी असतील त्यांना विशेष मानाचं स्थान द्या. आणि 96, कारण आपण 96 कुळातले आहोत, 96 हे तयार करा, पिंड करा. 96 पिंडाचं दान करा. त्याची यथोचितपणे पूजा अर्चा करा. ते पिंड विसर्जित करा आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून उदक शांती करा. साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे, परंतु फार क्वचित ठिकाणी अवलंबला जातो. फार क्वचित, कारण साधारणपणे 3 दिवस लागतात. 4-4 तासाची रोजची बैठक तर आहेच आहे. दुसऱ्या दिवशी तर आहेच, पहिल्या दिवशी नसेल, दुसऱ्या दिवशी मात्र आहे 96 पिंडांचं दान. आणि अशा प्रकारे या पौर्णिमेतले अमावस्येचं जास्त महत्त्व अधिक मासातलं आहे. आणि अशाप्रमाणे जर हे पिंडदान आपण केलं तर आपल्या पिंडांना आणि आपल्या पितरांना योग्य तो सन्मान स्वर्गात मिळेल, नारायणाचं अधिष्ठान प्राप्त होईल आणि त्यांना सद्गती प्राप्त होते. कर्मगती आणि सद्गती या 2 गती फार महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचा आत्ता या ठिकाणी विवेचन करणं योग्य ठरणार नाही. म्हणून आपल्याला आतापर्यंत 4 पर्वांची माहिती मिळाली. व्यतिपात, वैघृती, पौर्णिमा आणि अमावस्या असे हे 4 पर्व आपल्याला कळाल्यानंतर आपल्याला 5व्या पर्वाचा पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे. आणि म्हणून विशेष पर्वणी साधावी सर्वांनी. सर्व प्रकारच्या ज्या पर्वणी आहेत त्या सर्वांनी साधण्याचा प्रयत्न करावा. पौर्णिमा अमावस्या तुम्हा देवीले सर्वही शेषशाही वदला असे ते ऐकते जातात. आणि अशा प्रकारे या 5ही पर्वांचा 5वा पर्व राहिला आहे आपल्याला, पण सांगतो 5ही पर्वांचा जेव्हा आपण कार्यभाग घेतो तेव्हा 5 संधी आपोआप चालून येतात. मानवाच्या जीवनातले 5 पर्व आणि 5 संधी या माणसातला माणूस बनवण्यासाठी आणि नारायणाच्या सान्निध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप उपयोगी आहेत.
आणि म्हणून त्या 5वा पर्व आणि 5 संधी काय आहेत ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. पद्मपुराणाचे संबंध मनोहर सुत विरचित 10मोऽध्याय गौडः श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. 12मोऽध्याय गौडः गोपाल कृष्ण भगवान की जय.